नाशिकमधील गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरे वसतिगृह आणि व्ही.एन. नाईक चौकात सध्या नागरिकांचा मोठा खोळंबा होत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्ता कामामुळे विद्यार्थी, पालक आणि वाहनचालक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. नेमकी काय आहे परिस्थिती? पाहूयात हा विशेष रिपोर्ट. नाशिकच्या शैक्षणिक हबपैकी एक असलेला डोंगरे वसतिगृह परिसर सध्या समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. गेल्या 60 दिवसांपासून येथे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम संथ गतीने चालल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील मुख्य समस्या अशा: 1. विद्यार्थ्यांची गैरसोय. या परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी क्लासेस आहेत. दिवसभर विद्यार्थ्यांची वर्दळ असते, मात्र रस्ता अभावी त्यांना धुळीचा आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 2. पार्किंगचा प्रश्न. रस्ता खोदलेला असल्याने वाहन लावायला जागाच उरलेली नाही. 3. पालकांची पायपीट. लहान मुलांना शाळेत किंवा क्लासला सोडायला येणाऱ्या पालकांना आपली वाहने दूर असलेल्या मैदानात उभी करावी लागत आहेत. तिथून भर उन्हात किंवा धुळीत पायपीट करत मुलांना वर्गापर्यंत सोडावे लागत आहे. शाळा, कॉलेज आणि वसतिगृह असा संवेदनशील परिसर असल्याने येथे गर्दीचे प्रमाण जास्त आहे. मात्र नियोजनाच्या अभावामुळे नागरिक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. दुकानांसमोर राडारोडा पडल्याने व्यापाऱ्यांचेही नुकसान होत आहे. आता प्रश्न असा निर्माण होतोय की हे काम अजून किती दिवस चालणार? नागरिकांचा हा खोळंबा थांबवण्यासाठी प्रशासन आता तरी वेग घेणार का? विशाल देशपांडे, आपलं नाशिक.